पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण जाणार आहोत अष्टविनायकमधल्या सेकंड बाप्पाचं दर्शन घ्यायला. ते आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आणि आता इकडे मागे बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊया. तर जाऊया आपण स्टेशनला. चला बाय. आता मी स्टेशनला पोहोचलोय. आता ट्रेनची वाट बघूया. साईनगर शिर्डी आल्यावरती बघू आता आपण. इकडे सगळे झोपलेले आहेत वगैरे सगळे. बघतो 5 वाजता पोचायचा टाईम आहे सकाळी. तर स्टेशनला गेल्यावरती डायरेक्ट भेटूया. तर रात्रीचे 5:20 झालेत. आता इथे पोचलोय. 5:20 झालेत आता. अजून चालेल. तर इथे दौंड स्टेशन आलं. इथे स्टेशन आलेलं आहे. बघू आपण आता. दौंड कॉर्ड लाईन आहे. आता आपल्याला दौंड मेन जंक्शनला जावं लागेल इकडून. ते थोडं इथून पुढे. आता इकडून रिक्षाने जावं लागेल. ते रिक्षात तर काही जास्त शूट करता येणार नाही. फक्त मी शूट करेल, तुम्हाला दाखवेल. चला. आता मी उतरलेलो दौंड कॉर्ड जंक्शनला. आता बघ तिकडून दौंड जंक्शनला आलो रिक्षाने. 50 रुपये घेतात. आणि इकडे आता विचारलं मी, इकडे आंघोळ म्हणजे आता देवाचं दर्शन घ्यायचं बोलल्यावर आंघोळ करावं लागेल. तर तिकडे आहे नाही आहे माहीत नाही बघते निवास. म्हणून आता स्टेशनला असं पण लवकर पोचलो आहे. थोडं स्टेशनवरनं बस थोडं लेट निघते. ते इकडे बाथरूम टाईप आहे थोडं, म्हणजे इकडे आहे ते. इकडे ते काका बोलले 30 रुपयामध्ये आंघोळ वगैरे करून देणार. तर इथे आंघोळ करू, फ्रेश होऊन जाऊया. चला. सकाळचे 6 वाजले. 5:30 वाजता मी स्टेशनला आलो. इकडे मागे आंघोळ वगैरे केली. 30 रुपये घेतले त्या काकांनी. आता इथून बाहेर जाऊ बस स्टँडला. बस स्टँडवरनं पण सिद्धटेकला जाऊया. आता बघूया पुढे. चला. आता मी दौंड स्टेशनवर पुढे 20 मिनिटं चालत आलो. आता एक रिक्षावाल्या काकांना गाडी ठरले. आता रिक्षाने पुढे जाऊया. बघूया आपण. आता इकडून भीमा नदीचं दर्शन घेतोय. इकडे मासेमारी आहे. सकाळ सकाळ दिसले. तर इकडे पुढेच बाप्पाचं मंदिर पण आहे. भीमा नदीच्या काठावरतीच आहे ही नदी. भीमा नदीच पुढे जाऊन पंढरपूरला मिळते. हे खूप मोठं हिचं पात्र आहे भीमा नदीचं. बघू आता दर्शन घेऊ. बाप्पाचं मंदिर जवळ झालंय. आता मी ते रिक्षाला याकाने सोडलं आणि आता इकडे पोचलोय. 7 वाजलेत. आणि आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ. इकडे असं बोललं जातं का परिक्रमा केलेली खूप चांगली असते असं बोललं जातं. बघूया आपण पुढे जाऊया आता. गणपती बाप्पा मोरया. इकडे छोटंसं उंदीर मामांचं हे. तर इकडे पुढे जाऊ. फायनली आपण पोचलो. आता बघूया, जाऊया पुढे, दर्शन करू.
तर मी इकडे मागे बाप्पाचं दर्शन घेतलं. इकडे महादेवाची छोटी पिंड आणि विठ्ठल भगवानाची मूर्ती आहे, सुंदर आहे. तर आपण बघू, परिक्रमा करूया. आता इकडे दर्शन वगैरे झालं तर परिक्रमा करूया आपण. 1 किलोमीटरची आहे. पहिले एक मारू, नंतरला बघू आपण, वेळ भेटला तर अजून मारू. चला. परिक्रमा करता करता थोडं पुढे आलो, तर इकडे मंदिरसारखं आहे थोडं, आणि इकडे लिहिलं आहे पाट गणपती मंदिर. तर बघू ह्याचा काही इतिहास समजतो का आपल्याला. चला करू परत परिक्रमा सुरुवात. आता पहिली परिक्रमा झाली पूर्ण, तुम्ही बघितलंच असेल. आलो परत इकडे दरवाजाजवळ. तर इकडून आत जाऊ, परत इकडून परत दर्शन घेऊ बाप्पाचं आणि परत परिक्रमेला जाऊ. बघू चला. तर मी त्या काकांना विचारलं, पाट गणपती मंदिर म्हणजे इकडे अर्धी परिक्रमा होते, म्हणजे मंदिराच्या बरोबर आपण मागच्या बाजूला येतो. असं टोटल म्हणजे 10 ते 15 मिनटं लागतात एक परिक्रमा करायला. आता माझी दुसरी परिक्रमा आहे, मी 5 परिक्रमा करणार आहे. चला बघू आता पुढे. नमस्कार. मंगलमूर्ती मोरया. मी संतोष भालचंद्र पुरोहित, या सिद्धिविनायकाचे वंश परंपरागत पुजारी. या सिद्धिविनायकाची तुम्हाला थोडक्यात अशी माहिती सांगतो. विघ्नहर्ता म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा. विघ्नहर्ता म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा. या सिद्धिविनायकाची आख्यायिका अशी आहे, ज्यावेळी मधु आणि कैटभ या 2 राज्यांचं युद्ध मांडलं होतं, त्यावेळेस या ठिकाणी टेकडीवर बसून विष्णूंनी आराधना करून षडयंत्र गणेशाचा जप करून विष्णूने सिद्धी प्राप्त करून त्या 2 राष्ट्रांचा वध केला. विष्णूला सिद्धी प्राप्त झाल्यामुळे गणपतीचं नाव सिद्धिविनायक आहे, आणि मूर्ती टेकडीमध्ये निघाल्यामुळे गावाचं नाव सिद्धटेक आहे. मूर्ती वामांकित रिद्धिसिद्धी बसलेली आहे. मूर्ती ज्या ठिकाणी आहे तो गाभारा कोणी बांधला त्याचपुढे अजून पण इतिहास नाही. आपण ज्या ठिकाणी आता दर्शन करत आहोत हा गाभारा इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. समोर असणारे दंडित कळस, समोर असलेली दगडी कमान आणि नदीवरती घाट हे पेशव्यांचे सरसेनापती हरिपंत फडके यांनी खर्ड्याच्या 3ऱ्या लढ्यानंतर बांधलेला आहे. त्यांची आख्यायिका अशी आहे की त्यांची सेनापतीपद गेले त्यावेळेस या ठिकाणी येऊन त्यांनी रोज 21 दिवस 21 प्रदक्षिणा घालून त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण केली. ज्यावेळेस त्यांची शेवटची प्रदक्षिणा पूर्ण होणार त्यावेळेस त्यांना परत पदावरती बोलवण्यात आलं आणि त्यांना ते पद भेटलं, आणि ते युद्ध जिंकून ते त्यांचे पूर्ण केलं. त्यांनी या ठिकाणी दगडी घाट, वेशकमान हे सर्व बांधलेलं आहे. या ठिकाणी 3 त्रिकाळ पूजा होते. पहाटे 5 वाजता, दुपारी 11 वाजता, संध्याकाळी 9 वाजता. 9 वाजता मंदिराची शेवटची शेजारती होऊन मंदिर 9:30 वाजता बंद होतं. या ठिकाणी मूर्तीला म्हणजे मंदिराभोवती प्रदक्षिणा नसून पूर्ण टेकडीला प्रदक्षिणा आहे. जो कोणी 5, 11, 21 किंवा 51 अशा प्रदक्षिणा घालतो त्यांची मनोकामना पूर्ण होते असा इतिहास आहे. मूर्ती या ठिकाणी विष्णूंचं मंदिर आहे. त्या ठिकाणी विष्णूंचं मंदिरा शेजारीच भीमा नदी आहे. भीमा नदी ही स्थिर आहे. ज्यावेळेस या ठिकाणी भीमा नदीला आपल्या इथनं जायचं होतं, प्रवाह करायचा होता, त्यावेळेस त्यांनी विष्णूंची आज्ञा घेतली की मी इथनं जाऊ का. ते म्हणले तू जाऊ शकते, पण माझी जी काही आराधना आहे, जी काय माझी आहे त्यात व्यत्यय आला नाही पाहिजे. म्हणून किती जरी पूर आला किंवा किती जरी काही आलं तरी या पाण्याचा खळखळाट असा आवाज अजिबात येत नाही. मोरया. दर्शन वगैरे झालं आहे. आता आपण साऊथ स्टेशनला बघू, थोडंफार काहीतरी खाऊ. आणि पंडितनी पण थोडी चांगली माहिती सांगितली. तुम्हाला पण कधी यायचं असेल तर मी रिक्षाला तुम्हाला नंबर देतो डिस्क्रिप्शनवर. गाडी दर्शन वगैरे केलं, काकांनी सोडलं. आता इकडे मिसळ खाऊया आणि जाऊया परतीच्या प्रवासाला. परत जाऊ आता स्टेशनला, आणि 2:30 वाजताची ट्रेन आहे, तोपर्यंत थांबावं लागणार आहे. जाऊ आता जेवण वगैरे केलं,
मिसळ वगैरे खाऊन आलो. तर 10 वाजले, स्टेशनला पोहोचलो. 2:30 वाजताची ट्रेन आहे. आता इकडे बसलो आहे, जरा वेळ आराम करतो आहे. बॅग वगैरे ठेवलं इकडे, आराम करतो आहे. ट्रेनची वाट बघूया आता. तब्बल 4.5 तासाच्या इकडे 4.5 तास मी स्टेशनवरती थांबलेलो. 4.5 तासानंतरला आता ही ट्रेन आली आहे. आता चढू आणि मग आता जाऊया घरी. तर बघू, ट्रेनमध्ये जाऊ, आतमध्ये बसूया. 2:30 वाजता आता ट्रेन आली दौंड स्टेशनला. आता दौंडवरून निघाली आहे ट्रेन. आता जाऊया पुढे. तर 4.5 तास मी स्टेशनवर बसून मित्रांसोबतच, मित्रांना फोन वगैरे केले, मित्रांशी गप्पा मारल्या. अजून काय नाही, झोपलो होतो खूप वेळ, झोपूनच काढला. आणि नंतर आता जाऊ ठाण्याला. आता पण झोपेल, नंतरला आता कल्याणला थांबेल, कल्याणवरनं ठाण्याला जायला लागेल. चला, त्या ट्रेनने तर मला आता कल्याणला सोडलं. कल्याणवरनं आता मी ट्रेन बदलली आणि ठाण्याला आलो. असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहा, मला सपोर्ट करा. अजून आता नेक्स्ट ट्रिप आपली नेक्स्ट ट्रेन असणार आहे बल्लाळेश्वर. तुम्ही जर का हा ब्लॉग 6 तासाच्या मी अपलोड केल्यानंतर 6 तासाच्या आधी बघाल तर मी त्या गणपतीचं दर्शन करत असेल. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चला, बाय. फिरायला जायच्या आधी असं तिकीट काढावं लागतं. लोकांना वाटतं नुसतं फिरायचं, पण त्याच्या आधी तिकीट असं काढावं लागतं.